हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. इकडे काम चालू त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल. आणि आज आहे संक्रांत, तर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि असेच गोड बोलत राहा. तर आता चाललं आहे आम्ही सगळं आवडून आळंदीला ओसण्यासाठी. आणि दाखवते तुम्हाला माझं मी आज साडी घातली. ही साडी माझ्या लग्नातली आहे आणि माझा पूर्ण लुक तुम्हाला राहायला दाखवत. खूप घाई गडबड मी ना आणि ओळखती आहे. चला आम्ही आळंदीमध्ये पोहोचलो ओसण्यासाठी. आणि अक्का बोलली अगोदर नदीला ववसायचं असतं, तिला ववसा द्यायचा असतो अगोदर. तर तिथे आम्ही गेलो आणि अगोदर नदीची पूजा वगैरे केली. नंतर मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये खूप गर्दी होती कारण की सर्व बाया तिथं ववसा घेत होत्या. आणि आतमध्ये मंदिरामध्ये खूप कमी जण जात होते कारण गर्दी असल्यामुळे. बाहेरच बसून 4-5 बायांना ववसा देऊन जात होते. खूप पोलीस वगैरे म्हणजे तिथं ठेवले होते खूप गर्दी असल्यामुळे मॅनेजमेंट करण्यासाठी. आणि कुणी पण असं म्हणजे मध्ये हळदी कुंकू एकमेकांना लावून हे सगळं करत होत्या बायका. खूप चांगलं वाटलं कारण माझ्या लग्नानंतर ही तिसरी संक्रांत आहे. आणि पहिल्या संक्रांतीला आकाकडे होती आमच्या गावाला. दुसऱ्या संक्रांतीला मी मावशीकडे गेलेली, म्हणजे माझ्याच घरी होते पण ओळखण्यासाठी मी तिच्याकडे गेली आणि मंदिरामध्ये ऋतुवरून माहीच्या. ह्यावेळेस मी आळंदीला गेले कारण अक्का आली होती. अक्का नसेल तर जाणं होत नाही, नसती जर आम्ही गेलो नसतो.
आम्ही ओसायला गेलो होतो आळंदीला आणि आलो होता घरी. आम्हाला दिवला पण जायचं होतं, पण मीनाबाईमुळं दिवला जायचं कॅन्सल झालं कारण तिला कंटाळा आला, म्हणजे तिला घरी काम करायचं म्हणतीये. तर आलो तर आल्याच्यानंतर तुळशीला ओसायचं असतं घरी. तर ही तुळस तर आमची काय जळाली कारण पाणी घातलंय. मीना म्हणते पाणी नाही घातलं याला, म्हणाला पाणी घातलं पण कशामुळे झालं माहिती नाही. छोटीशी तुळस आहे ती बघू शकता. तिला आता ओसलेलं आहे मी. नवीन तुळस लवकरच घेऊन येत आहे. आणि गेल्या जायच्या अगोदर कशी होते ना आल्यावरती कशी आता बघू शकता. अशा बायकांनी केलं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता तिळगुळ दिले, तुम्ही पण द्या ना मला. त्यांना काय द्यायचं नाही तर ते काय कधी मला गोड बोलत परत पडा एक मिनिट. मीनाबाई परत करा म्हणजे चान्स मारून देतील माझ्याकडून. हनुमंत राजाचा तो ओसायल्यावर का हा आणि आमच्या इकडे मारुतीला हनुमानाला ओसायला जातात देवाला अगोदर. तर आम्हाला हनुमानाचं मंदिर काय कुठे भेटलं नाही. मग मीनावाली माझ्या घरी हनुमान आहे, त्यांचं नाव हनुमान आहे, हनुमंत आहे. तर ह्यांनाची दात ओसून घेतली मी. ओके फ्रेंड्स, आताच मी कपडे वगैरे चेंज केले तर आणि सगळेजण बसले. आता थोडं फ्रेश वगैरे झाले, सगळं चेहरा वगैरे धुवून काढलं, क्लीन केलं. खूप कसं तर होतं कारण मेकअपची सवय नाही त्याच्यामुळे. आणि थोडंसं लावलेलं, फक्त CC क्रीम लावलेली. तरी पण खाली गेले उन्हामध्ये फोटो काढण्यासाठी. तर तुम्हाला ते मी आता फोटो जे काढले ते तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा मला. तो इंस्टाग्रामची ID जर माहिती नसेल तर तो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे, लिंक दिली आहे त्याची. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मी काही व्हिडिओ पण काढलेले आहेत, साधे सिम्पल्स आहेत ते आणि फोटोज आहेत. मी तिथे अपलोड करणार आहे तिथे. तुम्ही पाहू शकता ना. आता टाईम झालेला आहे स्वयंपाक करण्याचा. तर आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतात तर मी पण बनवणार आहे. आणि रायाच्या मामाचा मुलगा पण आला आहे साईडला आणि माझी आई पण आलेला आहे, त्याच्यामुळे जास्तच खुश आहे. आणि आळंदीला आज खूप गर्दी होती, तरी पण दर्शन वगैरे काय 5-10 मिनटामध्ये होईल असं बोलत होते. पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काय गेलो नाही तिथे. फक्त आतमध्येच बायका ओसून जात होत्या ओसा देऊन एकमेकांना. आणि आज तिथे मंदिरामध्ये जे पुरुष मंडळी ते जाऊ शकत होते, फक्त महिलांसाठीच मान होता ज्यांना लाईनला लागून म्हणजे ते असं दर्शन घेतात त्यासाठी. तरी पण आम्ही नाही गेलो. अक्का बोलली नको चल, खूप लेट होईल उपवास असल्यामुळे आणि घरचं पण काम करायचं त्याच्यामुळे. तर चला, जे आज मी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते काय मी जेवायला बनवते. तर चला, म्हणजे जेवल्याच्यानंतर दाखवते कारण का माझ्याकडे म्हणजे मला कॅमेरा मला शूट करता येत नाही. मी पटपट स्वयंपाक बनवते आणि दाखवते कारण खूप भूक लागली आहे. मला भूक अजिबात सहन होत नाही आहे, तरी पण मी राहण्यासाठी धरते कारण राहण्यासाठी धरावं लागतं. चला दाखवते. ही आहे आमटी आणि थोडं बेसन म्हणजे जे भज्यासाठी ड्रायफ्रूट ते ठेवले मी साईडला थोडंसं, आणि संध्याकाळी याची भजी बनवणार आहे. इकडे पीठ घेतले म्हणून मी कणकीचं. इकडे आहे भजी, सगळीकडे सगळं गाढा झाला आहे. इकडे गुळणी होते चालू आहे ह्याच्यामध्ये. पापड पण तयार आहेत आणि भात पण कुकरला लावला आहे. ते सगळं झालं आहे. आता फक्त आत्ता सर्व काम आवरले, किचन वगैरे साफ करून ठेवलं आहे आणि जेवण वगैरे झालं आहे. उपवास होता त्याच्यामुळे एकदा जेवायचं होतं. रायासाठी जेवण आहे बनवलेलं. आणि आत्ता मी ड्रेस घातला आहे. आत्ता मी चालले मावशीकडे माझ्या, कारण तिला तिळगुळ देण्यासाठी. आणि तिची गाडी आहे रात्री आणलेली, तिला पण रिटर्न करायची ती, कारण रात्री अक्का होती आमच्याबरोबर, त्याच्यामुळे आम्ही 2 गाड्या लागत होत्या आम्हाला. तर आता चालू तिच्याकडे आणि तिला राग पण येईल कारण ती बोलेल की आज ह्यावेळेस अक्का आली तर माझ्याकडे आली नाही आहे तिळगुळ घेऊन. तर चला, तिला राय आणि मी तिळगुळ देतो. तोपर्यंत अक्का इथे एकटीच बसती आहे. तर तिला आता काहीतरी मराठी एखादा काहीतरी लावून देते TV वरती. तोपर्यंत ती पण थांबल आणि ती माझ्याकडे बघून हसती. ती तिला थोडा वेळ बसते आणि मी आणि राया जाऊन येतो. चला, आल्याच्यानंतर भेटते. तिथे गेल्यानंतर दाखवते तुम्हाला साई आमचा कसा करतोय. तर राया चालतंय ना. हे बघा, ह्यांना एकट्याला जायचं होतं. गोड गोड बोल. दोनदा पडले, तू का खाली गरज पडली एकदा. मला रायाच्या चल साई, तू पण पाय पड. चल पडलं नाही ना तू.
चल चल पाया पड. तिळगुळ घे, गोड गोड बोल. तुम्हें मेरी कसम है. गोड बोल. चला पाया पडा मम्माच्या. मला तिळगुळ पण नाही दिला. हे दे मम्मा पप्पा. मम्मा असं करायचं तसं नाही बेबी. आणि मला तिळगुळ दे ना. असं घे, दे मम्मीला तिळगुळ घे, गोड गोड बोल. बोल. गोड गोड बोल. आता पाय. पप्पाला पण अच्छे दे. लग रहे हो शिवम. पप्पाला दे. पप्पाला अच्छे लग रहे हो. वेरी गुड. नाही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ओके. चला पडा पाय. पाय पडता मम्मा पप्पा. माझ्या पडलाय ना. आता पप्पाच्या. हमें भी बहुत अच्छा लगा आपको देखकर. चांगली तुला बुद्धी होते बुद्धी. आता फ्रेंड्स आत्ताच मी घरी आली आहे आणि आल्यानंतर मी माझी केसवरती बांधत होते, पण मला आठवलं म्हटलं आपण चला वेगळी हेअरस्टाईल करूया. तर मी अशी हेअरस्टाईल केली आहे. तर कशी दिसते मला कमेंट करून सांगा तुम्ही. अशी हेअरस्टाईल मी अगोदर म्हणजे मी असं करत नाही कधी, आज केले फर्स्ट टाईम. असं इकडे तसे पिना लावल्यात मी, तर असं केलेलं आहे. तर तुम्ही पाहिलंच आम्ही मावशीकडे आणि काकाकडे गेलो होतो त्यांना तिळगुळ देण्यासाठी, आणि साईकडे पण. तर त्यांना तिळगुळ दिलेला आहोत आणि आत्ताच घरी आलो. अक्का एकटीच होती इथे, तर म्हटलं चला. आणि आजचा दिवस खूप भारी होता, खूप छान गेला. आणि उपवास होता तरी असं वाटलं नाही, खूप काम केलं पण कंटाळा जाणवत नाही आहे. पण आता थोडंसं जाणवायला लागलं आहे रात्रीचं. आणि आता झोपायचा टाईम झालेला आहे. आता झोपणार आहे. सगळं आवरून ठेवलं मी आता रात्रीच, कारण की सकाळी पण अजून म्हटलं गडबड होती, त्याला पण ऑफिसला जायचं असतं त्याच्यामुळे. चला संक्रांती खूप भारी होती. ही माझ्या लग्नाच्या नंतरची तिसरी संक्रांत आहे. पहिली संक्रांत मी अक्काकडे होते, दुसरी संक्रांत इथेच होते पुण्यामध्येच, पण मावशीकडे गेलेली. आणि आता तिसरी माझ्याच घरी. तर चला, तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा जर आवडला असेल तर ब्लॉग. आणि अजून काय काय तुम्हाला चेंजेस हवेत, कारण अजून कसा बनवायला पाहिजे तर सांगा. कारण की मी माझं डेलीचंच रुटीन दाखवते, त्याच्यामुळे मी वेगळं काही करू शकत नाही आहे. पण क्लिअरिटी किंवा जे बोलतो ना आपण बोलण्याचं कळत नसेल कोणाला, मी माझं बोलणं जरा जास्तच फास्ट आहे त्याच्यामुळे, तर सांगा. चला बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूया लवकरच दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये, काहीतरी एका नवीन इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन. चला बाय.